रेकॉर्ड. ओके, चलो. तर आपण काल काय बघितलं होतं, सर्वांनी बोलायचंय बघा. काल आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं होतं. हे बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी मी काय सांगितलं तुम्हाला सर्वांना, रिमेंबर करण्याची ही ट्रिक आहे. आणि सहसा ही ट्रिक लक्षात राहत नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस एवढं थोडंच करून बघता येते. पहिले तरी माहीत असावेत, एकदम फटाफट माहीत असावेत. पहिले किती, 3P पर्यंत, 3P पर्यंत फक्त माहीत असावं. तर यस, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. यस. तर कसं मग माहीत असतं ते, 1S 1P, 2S 2P, 3S 3P, त्याच्यानंतर 4S 4P. बाकी इथं हे 1P असलेलं काढून टाकायचं आणि इथं 3D घुसवायचं. ठीक आहे, असंही लक्षात ठेवा. किंवा मी काय सांगितलंय, पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा पिरियड, चौथा पिरियड, पाचवा पिरियड, सहावा पिरियड. हे तर लय सोपं आहे. इथं 1S भरायचा, इथं 2S 2P भरायचं, इथं 3S 3P भरायचं. इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही, विषय खतम. चौथ्यामध्ये फक्त 4S 3D 4P. मग ह्याच्या पुढचं हळूहळू आलं तरी जमतं, एवढी गडबड काही नाही. 5S 4D 5P, सहावा आणि सातवा. ठेवा, लक्षात घ्यायचं. इथं वरच्यात फक्त एस होतं, इथं पी आलं एक्स्ट्रा, इथं डी आलं एक्स्ट्रा, आता इथं एफ येतं एक्स्ट्रा. मग कसं, 6S 4F 5D 6P आणि 7S. कोणतं एफ रे, एफ सांगा बरं आता कोणतं. बोला. यस, व्हेरी गुड. 5F, त्यानंतर 6D आणि 7P. अशा प्रकारे हे सर्व लक्षात ठेवायचंय. बरं, मीटिंग जुन्याच लिंकवरून जॉईन करायची आहे हे कळत तर असेल तुम्हाला. आता जुन्या लिंकवरूनच मीटिंग जॉईन करत चला. नवीन लिंक प्रत्येक वेळेस पाठवायची गरज नसली पाहिजे. इथपर्यंत झाले. मग काल मी सांगितलं दुसरं एक लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना आपण कसं लिहितो, 5S2. तर त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय, 5S म्हणजे हे असती शेल, ही असती सबशेल. ठीक आहे, आणि हे असते त्यातले इलेक्ट्रॉन. काय व्हॉइस प्रॉब्लेम, उशिरा यायलाय का कमी यायलाय? उशिरा यायलाय का कमी यायलाय श्रद्धा? यस श्रद्धा, प्लीज टेल मी. व्हॉइस प्रॉब्लेम म्हणजे उशिरा व्हॉइस यायलाय का कमी यायलाय? व्हॉइस इज नॉट कमी यायलाय का? बरं, आता सांगा. आता सांगा बरं कसा यायलाय. आता एक वेळ सांगा, कमी तसाच यायलाय का चांगला यायलाय? बोला बरं. तुम्ही वेळ नाही लावता बघा सांगायला. ते नवीचे पोर काय फटफट फटफट सांगतात, विचारलं की खटखट खटखट उत्तर. तुम्ही आज विचारलं की उद्या. हा, अडकाले ते वेगळं रे बाळा. बघ श्रद्धा, तू काय म्हणली कमी यायलाय, अडकणं वेगळं. कमी, कमीचं काय टेन्शन आहे का? कमी यायलाय का? पण तुम्ही एक्झॅक्ट सांगायचं काय नेमका प्रॉब्लेम आहे. अडकायलंय का कमी यायलंय का उशिरा यायलंय? तुम्ही असं अर्धवट सांगसाल तर कसं काय, नाही होणार काय. ठीक आहे. NLX हे असते बघा, शेल, सबशेल, इलेक्ट्रॉन. त्यानंतर काय लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉन भरताना 2P पर्यंत 10 भरतात, 4S पर्यंत 20 भरतात आणि 3D नंतर 30 भरतात. म्हणजे लगेच असं क्विक
हा व्हॉइस ब्रेक होत आहे, मग ते इंटरनेटचा प्रॉब्लेम असते बाळा. आता काय करावं आणि काय नाही, त्या नेटला काय करावं, त्याला जाऊन आता कुठंतरी विकून यावं म्हणालो मी. मग आता समजा तुमच्याकडे रोडियम आहे 45, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं. फटकन आपल्याला माहित पाहिजे 30 पर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. 30 म्हणजे काय असतं, 30 म्हणजे 3D हे का नाही, इथपर्यंत जायचं. मग 1S 2S 2P 3S 3P 4S 3D इथपर्यंत कोट टेन्शन नाही. 2 6 2 6 2 6 इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? येस नो? कळलं का सांगा? कळलं का? येस नो? अडकायलंय का? ते नेट मुळे व्हायलंय बघा. बर, अडकत आहे. बर, कुणाला व्हॉइस मध्ये काही प्रॉब्लेम होईना झालाय ते सांगा बरं. म्हणजे कसं आहे, सेल खराब झाले असले ते चेंज करावं लागते मला. व्हॉइस मध्ये नो प्रॉब्लेम असं कोणी असलं तर सांगा, नो प्रॉब्लेम म्हणून. नो प्रॉब्लेम वाला कोणी आहे का? बर, तुम्ही काय बोलणार झाला तर चलूया पुढे. तुम्ही बोलत चला रे बाळा, न शिका जरा बोलायला. उगं बोर करता बाबा, स्वतः बोर होता. चला तर बघा, इथपर्यंत 30 झाले. किती उरले सांगा बरं आता? ह्या रोडियम मध्ये 45 आहेत, आता किती उरले? 15 उरले. व्हेरी गुड. 3D नंतर काय येते सांगा बरं? फोर पी. तर 4P मध्ये किती? 6, 36 झाले. 4P नंतर 5S 2 38 झाले. आता काय असतं 5S नंतर? 4D किती भरणार 4D मध्ये? गुड वेदांत. व्हेरी गुड. 7 भरणार, कारण 7 उरले ना आतापर्यंत. किती झाले? 38 झाले. टोटल 45 आहेत. 45 मधून 38 गेले, 7 उरले, तर 7 भरणार. गुड श्रद्धा, व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅसेस. हे खूप कामाचं आहे. तर सर्वात पहिले आपला पिरियोडिक टेबल तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये अतिशय मस्तपैकी मी पाठ करून घेणार आहे, पण तरी तात्पुरतं आपल्याला कामापुरतं माहीत असला पाहिजे. असा असतो पिरियोडिक टेबल. तुम्हाला 10वीत पण झालेलाच आहे. असा असतो हा पिरियोडिक टेबल. इथं हेलियम, सध्या तरी तुम्ही इथं हायड्रोजन म्हणता. तर हे जे शेवटचं आहे ह्याला आपण काय म्हणतो सांगा बरं जरा सर्वांनी. ह्यांना काय म्हणतात? ह्या ग्रुपला काय नाव आहे? नोबल गॅस. व्हेरी गुड. दिस इज नोबल गॅसेस. नोबल मेटल नाही बरं का बाळा, ते मेटल नाही आहेत श्रद्धा, ते नॉन मेटल आहेत. म्हणून नोबल एलिमेंट म्हणा किंवा नोबल गॅसेस म्हणा. मेटल कसे असतात तुम्हाला माहिती आहे. मेटल इकडं असतात बघा, हे इथं एक झिगझॅग लाईन आहे. मेटलॉइडच्या इकडं मेटल्स, इकडं नॉन मेटल. हे सो नोबल गॅसेस हे नॉन मेटल आहेत. नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस असं म्हणतात त्यांना. मग हे नोबल गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जरा आपण करूया.
ते कामाचं आहे. काहींचं करूया बघा, 2-4 जणांचं मी करून दाखवतो तुम्हाला. काय प्रत्येकाची गरज नाही, मला सांगायचंय का त्यातून हे महत्वाचं आहे. बघा हेलियम, सर्वात पहिले त्यांना पाठ करण्याची ट्रिक अगोदर आहे का नाही. बघा इथं आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. बघा पहिल्या पिरियडमध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. त्याला कसं लक्षात ठेवायचं, हिना, ही ना और करीना झगड़ते. एक्सीला काय लिहायचं, झगड़ते रहना. हिना और करीना झगड़ते रहना. कळलं का बघा, येस और नो. हिना, ही ना और करीना झगड़ते रहना. त्याच्यानंतर ह्यांचा ग्रुप पिरियड पण माहित पाहिजे, पहिल्या पिरियडचा कोण. आता पहिला तर आणि दुसरा तर माहित असतो, पण पुढचे माहित नसतात. मग सहसा काय करायचं, क्रिप्टॉन आणि रेडॉन. मग हा जो रेडॉन आहे त्याला रैना म्हणायचं, रैना. तुम्हाला सुरेश रैना माहिती आहे का नाव, सुरेश रैना. म्हणजे तो एक चांगला बॅट्समॅन होता. तर 6व्या पिरियडमध्ये सुरेश रैना आहे. म्हणजे सुरेश रैना छक्के मारतो है का नाही, तो छक्के मारतो बरं का, मारतो क्रिकेटमध्ये. सुरेश रैना काय करतो, छक्के मारतो, असं लक्षात ठेवायचं. आणि करीना काय करते, चौके मारते, चौके मारते. ठीक आहे, चांगला क्रिकेटर आहे तो. तर क्रिकेटर काय करतो, छक्के मारतो, आणि करीना चौके मारते, म्हणजे 4थ्या पिरियड मध्ये आहे. ठीक आहे, असं आता अंदाज येते, फटाफट फटाफट कळते. मग तुम्हाला विचारलं आता निऑन म्हटलं, अरे ठीक आहे, निऑन तर 2ऱ्या पिरियड मध्ये आहे, हेलियम पहिल्या, आर्गॉन 3ऱ्या, म्हणजे पहिले 3 तर लक्षात राहतात. 4थ्यामध्ये करीना चौका मारते, 6व्यामध्ये रेडॉन आहे, रैना आहे, मग 5वा एकच झेनॉन उरला, तो 5व्यात आहे. असं लक्षात ठेवायचं असतं, खटाखट खटाखट लक्षात राहते. आता ह्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आता हेलियम म्हटलं की झालं 1s2. त्याच्यानंतर निऑन म्हटलं की बघा 10 आहे, ते कोण 1s2, 2s2, 2p6, काम खतम. त्याच्यानंतर याचं काय होणार, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p किती सांगा बरं. गुड श्रद्धा, बहुत अच्छे बेटा. 3p6, ठीक आहे, 3p6. कळलं मग इथपर्यंत तुम्हाला हे. मग तसेच हे पुढचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुढच्या नोबल गॅसेसचे केले. चला, कळलं का सांगा बाळांनो, कळलं का सांगा. इथपर्यंत कळलं का, हा राईट, शाबास, सर्वांनी उत्तर दिले, छान, बरं वाटलं मला. मग आता तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल, कोणती मी सांगतो, जरा घाई करू नका. मी काय सांगतोय तिकडे लक्ष द्या फक्त. तुमच्या लक्षात एक गोष्ट आली पाहिजे किंवा यायला पाहिजे आतापर्यंत. बघा पहिल्या पिरियडचा, आता मी काय करतो, ह्याला यांचे पिरियड जरा इथं जवळ आणून ठेवतो. हे जे पिरियड आहेत ना, हे पिरियड, त्या पिरियडला थोडं जवळ आणून ठेवतो, इथं आणतो. तर तुमच्या लक्षात येत असेल, आपण याला नंतर बघूया, एवढ्याला याला नंतर बघूया. बाकीचे जर बघितले, 2रा पिरियड म्हटलं की शेवटची कक्षा, शेवटची सबशेल 2p आहे. 3ऱ्या पिरियडचा नोबल गॅस म्हटलं की 3p मध्ये 6 इलेक्ट्रॉन. 4था म्हटलं की 4p मध्ये 6 इलेक्ट्रॉन. 5वा म्हटलं की 5p मध्ये 6 इलेक्ट्रॉन. 6व्या पिरियडचा नोबल गॅस म्हटलं की 6p मध्ये 6 इलेक्ट्रॉन. मला काय सांगायचंय लक्षात आलं का, मला काय सांगायचंय लक्षात आलं का रे बाळांनो, मला काय सांगायचंय नेमकं लक्षात आलं का तुमच्या.
कोणत्या पिरियड नुसार आहे, फक्त पहिल्या पिरियडचं मात्र 1p6 नाही, 1s2 आहे. बाकीचे सर्व तिसरा पिरियड म्हटलं की त्याच्यामध्ये शेवटी 3p6. पाचव्या पिरियडचा नोबल गॅस म्हटलं की त्याच्या शेवटी 5p6. कळलं का सर्वांना? मग आता तुम्हाला जर अचानक बघा, तुम्हाला जर अचानक तुमच्या पुढे असा नोबल गॅस दिला, आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा, तर पूर्ण करत बसायचं नाही. आपल्याला माहिती आहे हिना और करीना, ही ना और म्हणजे तिसरा, म्हणजे तिसऱ्या पिरियडमध्ये शेवटी काय येणार 3p6. म्हणजे 3p अगोदर काय 1s 2s 2p 3s, म्हणजे इथं 2 इथं 2 इथं 6 इथं 2 झालं. हे कळलं का? आर्गॉनचं कसं केलं कळलं? तुम्ही बोलत चला. मग आता समजा मी झेनॉन दिला तुम्हाला, ठीक आहे, तर थांबा. काय नाही, फोन आला होता. आता असा फोन आला की उचलावा लागायला, कारण काही विद्यार्थ्यांना मीटिंग जॉईन करण्यात अडचण व्हायला, मग ते सोडता पण येणं झालं, म्हणून फोन उचलला. तर आता झेनॉन म्हटलं की सर्वात पहिले ह्यांचे तुम्हाला ऍटॉमिक नंबर पण पाठ असू द्या, विसरू नका. ही ना और ऍटॉमिक नंबर पाठ असले पाहिजे बरं का. करीना झगडते रहना, तर ह्याचा आहे ऍटॉमिक नंबर 2, ह्याचा 10, ह्याचा 18, ह्याचा 36, ह्याचा सांगा 54. चला रेडॉनचा सांगा बरं किती आहे. रेडॉनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 86. ठीक आहे, गुड श्रद्धा, व्हेरी गुड. तर गुड दिव्या, बहुत अच्छे. तर हा जो झेनॉन आहे बाळांनो, आता झेनॉनचा 54 आहे, मग ह्याचं जर ऍटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं म्हटलं तर तुम्ही काय करणार, 1s2 3s2 नाही 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. आता मग मोज ना किती झाले रे बाबा, 30. आणखीन किती उरले, 14. चला, म्हणजे हे डोक्याला ताप आहे, एवढा जास्त डोक्याला ताप व्हायलाय, हे तर तुम्हालाही मान्य करावं लागेल. एवढं मोठं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणं सोपं आहे का? नाही. पण आपल्याला काय माहिती आहे की झेनॉन म्हणजे पाचव्या पिरियडचा आहे. पाचव्या पिरियडचा म्हटलं की त्याच्यामध्ये शेवटी 5p6, श्रद्धानं म्हटल्यासारखं एकदम छान. तर 5p पाचव्या पिरियडचा आहे, म्हणून सर्वात शेवटी काय येणार 5p, त्याच्यात 6. मग ह्याच्या अगोदर काय येतं ते भरून काढा. 1s 2s 2p 3s 3p 4s 3d. आता हे जरा असं पुढे सरकावं लागतं. 4p 5s 4d 5p भरा याच्यामध्ये 2 2 6 2 6 2 10 2 नाही. चुकलं का रे? काय चुकलं? आतापर्यंत काही चुकलं का बघा बरं जरा, काय चुकलं बाळांनो? कुठं काही चुकलं का? गुड 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 गुड. फलक बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे बेटा. 6 पाहिजे इथं. 2 10 झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. विचारच करायची गरज नाही, बेरीज करून बघा, बरोबर तुमची 54 येते. आहे का नाही सोपं? नोबल गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करणं सोपं वाटतंय का नाही? यस और नो? यस. तसंच मग रेडॉन म्हटल्यावर शेवटी काय येईल आता सांगा? रेडॉन म्हटल्यावर काय येईल सांगा?
बोला 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 5p6. गुड, म्हणजे तुम्हाला आता कळलेलं आहे. पण आता हे तर प्रॉब्लेम झाला की हो, रेडॉन म्हणजे नोबल गॅसेसचा प्रॉब्लेम मिटला, परंतु दुसऱ्यांचा कुठं मिटलाय? जसं की समजा तुमच्याकडे आहे रोडियम 45, हे बेजारच व्हावं लागेल ना. 1s2 2s2 2p6 3s2, आता मोजा किती झाले, 10. हा चला, आपल्याला डी पर्यंत पाठ आहे. 3p6 4s2 20 झाले, 20. चला आलं जवळ. 3d10, आता पुन्हा मोजा किती झाले, एकूण 30 झाले. मग आता किती उरले, 15 उरले. म्हणजे 4p6 किती झाले, 36 झाले. त्याच्यानंतर किती, 5s2 36 आणि 2 38. मग त्याच्यानंतर काय आता 4d7. हे पण थोडं डोक्याला तापच आहे का नाही एवढंच सांगा मला. ताप आहे का नाही एवढंच सांगा. म्हणजे सोपं आहे का, एवढं परेशानीच आहे का नाही. हा, मग आता आपण बघूया, थोडस डोकं इथे लावायचं आपल्याला. काय करायचं आपल्याला हे माहिती आहे बघा. इथून एवढं कॉन्फिगरेशन हेलियमचं आहे, इथून इथपर्यंत गेलात तर निऑनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथून इथपर्यंत आहे. इथून इथपर्यंत कोणाचं आहे सांगा बरं, विसरू नका. हीना और करीना झगडते रहना. हा, सांगा बरं, इथपर्यंत कुणाचं येईल, कुणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. 1 2 3 4 5 6. आर्गॉनचं येईल का नाही. मग काय करायचं बरं, इथपर्यंत आर्गॉनचं. आणखीन एक पुढे सापडते का कोणता नोबल गॅस. हे बघा, इथपर्यंत हेलियम सापडला, इथून इथपर्यंत निऑन सापडला, इथून इथपर्यंत कोण सापडते सांगा बरं, आर्गॉन. आणखीन एखादा सापडतो का पुढे नोबल गॅस. अरे पी सापडलं की नोबल गॅस सापडला, पी सापडलं की नोबल गॅस सापडला, विषय खतम. सापडतो का नाही सांगा. पुढे जर गेलात असं बघत 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 नोबल गॅस सापडायला का कुठं. गुड श्रद्धा, बहुत अच्छे बहुत अच्छे. इथून यस पूनम, गुड. इथून इथं जर गेलात तर काय सापडतंय, कोण आहे, क्रिप्टॉन. आता ह्याच्या पुढे एखादा नोबल गॅस आहे का सांगा. गुड दिव्या, ह्याच्या पुढे नाही. कारण ह्याच्या पुढे म्हटलं की आता काय कुठे जावं लागतं बघा. 2p ला एक म्हणजे 1s ला तर सापडला, 2p ला एक सापडला, 3p ला एक सापडला, 4p ला सापडला. आता पुढचा 5p ला सापडतो, पण 5p आहे का, नाही. मग सर्वात मोठा नोबल गॅस कोणता सापडला, क्रिप्टॉन. म्हणजे ह्याचा ॲटॉमिक नंबर 45 आहे. तर ह्याच्या सर्वात जवळचा खालचा नोबल गॅस बघायचा, पुढचा नाही, मागचा, क्रिप्टॉन, जो की 36 आहे. बघा इथे लिहिलं आपण ॲटॉमिक नंबर ह्याचा, 2 10 18 36 54 35 53 हा 86. तर तुमच्या लक्षात असं येईल की आपला जो एलिमेंट आहे 45 वाला, तो ह्या दोघांच्या मध्ये येतो बघा, है ना. ह्या दोघांच्या मध्ये येतोय आपला आकडा. मग आपल्या एलिमेंटच्या वर छोटा कोण आहे बघायचं. छोटा हा आहे, मोठा हा आहे, जो की 5p6 ला भेटला असता. तर छोटा कोण आहे, क्रिप्टॉन. बघा हे ह्याच्यापेक्षा छोटा नोबल गॅस. म्हणजे जो कोणता एलिमेंट तुम्हाला दिला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायला, त्याच्यापेक्षा छोटा नोबल गॅस कोणता आहे ते पहा. ठीक आहे, तर क्रिप्टॉन आहे. मग इथून एवढं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचंच नाही. एवढ्याला डायरेक्ट काय लिहायचं, क्रिप्टॉन 36 एवढं लिहायचं. आणि आपल्याला माहिती आहे क्रिप्टॉन म्हटलं की काय आलं, करीना, म्हणजे चौका, म्हणजे 4p पर्यंत भरलं. आणि मग फक्त इथून पुढचं तेवढं लिहायचं. हे काय लिहायची गरज नसते, पण मी समजावं म्हणून लिहायलोय. पुढचं काय आहे, 5s2 4d7. हे झालं तुमचं रोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे जरा सोपं आहे का बघा. हे जरा म्हणजे छोटं झालं का नाही थोडक्यात. हे भलं मोठं होतं, हे थोडक्यामध्ये आपण दाबून बसवलं. दाबून एखादी गोष्ट बसवली की त्याला म्हणतात कंडेन्स करणे, छोट करणे, कंडेन्स करणे. कंडेन्स
केलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला म्हणतात कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय म्हणायचं त्याला? कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग तसंच आता आपण आणखीन एक बघायचं असंच कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे ना? कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. आपण घेऊया मर्क्युरी 80. आता ह्याचं जर इलेक्ट्रॉनिक करत बसायचं म्हणलं तर बाबा 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 डोक्याला ताप किती होतो बघा. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं म्हणलं 1s2 2s2 2p6 3s2 4s नाही रे बाबा असं मध्येच चुकतंय. 3p6 4s2 3d10 किती झाले आतापर्यंत? आतापर्यंत किती झाले एवढंच सांगा. आतापर्यंत झाले किती सांगा? 30 झाले बाबा. 80 म्हणजे आणखीन 40 बाकी आहेत. 4p6 5s2 4d10 5p6 त्याच्यानंतर 6s2 4f14. चला किती झाले टोटल बेरीज सांगा. करा बेरीज आणि सांगा. तुम्हीच सांगा, मी तर नाही बाबा. तुम्ही सांगा बेरीज करा. करा करा करा. किती झाली बेरीज सांगा सर्वांनी. मला वाटते थोडी चुकली विद्या. चला कोण सांगते बेरीज. मला वाटते कुठंतरी चूक व्हायलाय. मग 1s 2s 2p 3s 3p 4s 4p 5s 5p 6s. हा श्रद्धा करेक्ट आला बघा. 70 येते बेरीज. तुम्ही करून बघा 70 येते. मग आता किती उरले रे? किती उरले बाळांनो? 10. तर मग 10 उरले म्हणून मी काय लिहिणार इथं? आता कोणता असतंय? 5d10 हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मर्क्युरीचं. बघितलं का केवढं मोठं आहे? किती डोक्याला ताप आहे बघितलं. शेवटचा पी कुठं सापडतो बाबा? इथं एक सापडला. शेवटचा पी कुठं आहे सांगा बरं शोधून. 5p 4p 3p 7p कोणता पी आहे शेवटचा? बोला रे बोला. 5p आहे का नाही? हे बघा इथं सापडला हा 5p. 5p म्हणजे इथून एवढं कुणाचं झालं? 5वा नोबेल गॅस कोण आहे? सांगितलं ना मी. करीना चौका, रैना छक्का. मग उरला कोण? झेनॉन. मग इथून एवढं सर्व कुणाचं आहे? झेनॉन. मग ह्याला फक्त काय लिहायचं? झेनॉन. आणि आपल्याला पाठ असलं पाहिजे झेनॉनचं 56 आहे का नाही? झेनॉनचं किती आहे? 54 आहे ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक नंबर पाठ असले पाहिजे बरं काय. झेनॉन 54. आणि मग हे पुढचं एवढंच लिहायचं बस झालं. 6s2 4f14 5d10 ह्याला म्हणतात कम्प्लीट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि ह्याला म्हणतात कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मर्क्युरीचं कंडेन्स. तुम्हाला कोणता आवडायला तुम्हीच सांगा. कोणता आवडायला सांगा बरं. कंप्लीट का कंडेन्स? चला एक उत्तर आलं, दुसरंही आलं, तिसरं. वा वा शाबास. मग आता सोपं काही तर बघावं लागेल आपल्याला. ऍटॉमिक नंबर आधी ह्यांचे पाठ 2 10 18 54 चुकलं 36 आधी.
18 2 36. आता 54 86. 6 वाले 2 आहेत. आता काय करायचं, आपल्याला एलिमेंट दिला की हा कोणत्या दोघांमध्ये बसतो ते बघायचं. आता समजा मी कोणता तरी मनानं एलिमेंट देतो, कॉपर 29. आता हे सर्व पाठ होते, हळूहळू काळजी करू नका, हे सर्वच करणार मी पाठ, तुमच्याकडून पाठ करून घेणार. आता हे कोणत्या 2 नंबरच्या मध्ये येतंय, शेवका ह्या दोघांच्या मध्ये येतंय. मग ह्याच्यासाठी कोणता नोबल गॅस तुम्ही निवडणार, हा मोठा क्रिप्टॉन का छोटा आर्गॉन, कोणता निवडणार, आर्गॉन. शाबाश. मग तुम्ही ह्याला सरळ डायरेक्ट लिहिणार, आता तेवढं फापड पसारा नाहीच लिहायचा. आर्गॉन म्हणजे 18. आणि तिसरा नोबल गॅस आहे म्हणून काय संपलं, 3p संपलं आहे का नाही, इथपर्यंत झेपलं ना. किती इलेक्ट्रॉन उरले, किती उरले इलेक्ट्रॉन. आता आर्गॉनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पर्यंत 18 इलेक्ट्रॉन आपण संपवले. उरले किती, 11, 11. थ्री पी नंतर काय येते मग, 4s 3d. 11 भरायचे, ह्याच्यात 2 भरले, किती उरले, 9. हे झालं तुमचं कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण ह्याच्यामध्ये नंतर तुम्हाला कळेल की थोडा बदल करावा लागतो. 1 हे 10 ते का नंतर बघूया. पण सध्या तुम्हाला हे कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, छोट्यांसाठी कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एवढं कामाचं नाही. जसं की नायट्रोजन 7, काय लगेच येते 1s2 2s2 3p3. ह्याच्यासाठी कंडेन्स इलेक्ट्रॉन कामाचं आहे का, एवढं नाही. परंतु मोठे एलिमेंटसाठी खूप कामाचं आहे. आता जसं की आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला. अमेरिकियम 95 कोणत्या दोघांच्या मध्ये येतो, ह्याच्याही खाली येतो रे बाबा, मध्ये येत नाही, ह्याच्याही खाली येतो, इथं आला. मग ह्याच्यासाठी कोणता नोबल गॅस निवडणार तुम्ही, नोबल गॅस कोणता निवडायचा, जवळचा पण छोटा, जवळचा पण छोटा, मोठा नाही. जवळ दोघं असतात, हा पण जवळ आहे, हा पण जवळ आहे, पण ह्याच्यासाठी आपण छोटा निवडला, छोटा. तर आर्यन निवडा, आर्यन. $86 इलेक्ट्रॉन संपले. आर्यन म्हणजे 6व्या पिरियडचा, म्हणजे 6p संपलं. मी पुन्हा सांगतोय, कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये हे लिहायची गरज नसते, पण मी तुम्हाला कळावं म्हणून लिहायलोय. 6p संपल्यावर 6p च्या पुढे मग आपल्याला पाठ असलं पाहिजे. 7s 4f 5d 7p. आता 86 95 किती उरले, नऊ उरले. मग इथं 2 द्या, इथं 7 द्या, बात खतम. हे लिहू नका, ह्याची काही गरज नाही. कळलं का कसं आलं ते, सोपं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंडेन्स केल्यावर किती लवकर येते, कळलं का सर्वांना, कळलं ना. ओके. मग आता ह्याला म्हणतात कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कंडेन्स म्हणजे छोटं केलेलं. बघा काय म्हटलं इथं, बघा बरं, कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इट इज डन, काय म्हटलं बघा, कुठे गेले ही पेन. इट इज डन युज्ड टू नाही, हे काही लिहितात बघा, युझिंग असं पाहिजे. म्हणजे ग्रामॅटिकल चुका होतात. आता काय, मी तर वर्गामध्ये सांगितलेलं असते तरी देखील ग्रामॅटिकल चुका होतात, तर आता मी करायचं काय, मी युझिंग असं म्हटलेलं असते, आहे का नाही, युझिंग.
इट इज डन युझिंग, आता हे मुलानं लिहिलेली होई आहे वर्गातली, पण त्यानं लिहिताना तसं लिहून घेतलं. ठीक आहे, इट इज डन युझिंग नियरेस्ट परंतु लोअर, हे खूप महत्वाचं आहे, जवळचा परंतु छोटा नोबल गॅस. मग आता हे उदाहरण सर्व, आता उदाहरण तर तुम्हाला मी समजून सांगितलेच. हे बघा, जसं की आता हे लीड 82, मग लीडच्या मागं कोण आहे, आता हे पूर्ण पाठ असलं पाहिजे. अरे लीड म्हणजे 82 पेक्षा छोटा नोबल गॅस कोणता आहे बाबा, 86 वाला तर पुढे गेला, मग याच्यात छोटा कोण आहे, 54 वाला. 54 वाला कोण आहे मग, झेनॉन. मग हे झेनॉन 54, हे एवढंच लिहायचं, हे काय लिहायची गरज नाही, पण हे कळण्यासाठी लिहितो आपण की हा 5व्या पिरियडचा आहे. जे 5P संपलं, पुढे काय